गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः. ओम श्री गणेशाय नमः. मज हृदयी सद्गुरु तेने तारिला हा संसार पुरु विशेष त्यादरू विवेकावरी. आपल्या गुरुवर्या हरिभक्तपरायण शोभाताई यांनी सुंदर अशी ओवी घेतली. मलाही असं वाटलं की प्रत्येकाच्या हृदयामध्ये सद्गुरू आहे. फक्त त्यांनी सांगितलं की त्या सद्गुरूंची ओळख होणं गरजेचे आहे. प्रत्येकजण तुम्हाला हाच निरोप सांगेल. आणि हे निरोप कशासाठी आहे, हा निरोप कशासाठी किंवा हा सभामंडप कशासाठी आहे, हे कार्यक्रम कशासाठी ठेवले जातात, तर नेमकं मनुष्य जन्माचं इति कर्तव्य काय आहे. मनुष्य 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 पण मनुष्यच देव आहे हे कळण्यासाठी हा कार्यक्रम आहे, हा निरोप आहे साधू संतांचा, बरं का. कारण का तर मनुष्य प्रत्येकाची सांगता तुम्ही हीच ऐकाल की मनुष्य जन्मल्यापासून देवाच्या शोधात आहे, बाहेरच भटकतोय देवाला पाहण्यासाठी. पण स्वतः देव आहे हे कधी कळणार, जोपर्यंत आपण शब्द काय वापरतो, खऱ्या सद्गुरूला शरण जात नाही तोपर्यंत. किंवा परत एक शब्द येतं, मला इंग्लिश येत नाही, परंतु पडिले वळण इंद्रिया सकळ, नाही का. ओरिजिनल नाम भेटत नाही. नामाबद्दल बोलतोय. कुणाबद्दल? नामाबद्दल बोलतोय, बरं का. नाम हरिनाम हा ओरिजिनल भेटत नाही तोपर्यंत आपली सोडवणूक होणार नाही. किंवा आपल्याजवळ जी वस्तू आहे, आता आपण डोळ्याने उघड्या डोळ्याने पाहतो. मग अशी दादांनी सांगितलं की खरी झोप कुठली, आपण कुठल्या झोपेत आहोत, ही जागृत अवस्था, ह्याच झोपेत आहोत आपण. कारण का 100 वर्ष अल्प आयुष्य मनुष्य दे आहे, नाही का. 50 झोपेत 50 जागृतीमध्ये जातात. आणि शेवटी आपल्या हातात काय उरतं, तर आपण ज्याने त्यानं पाहिलं तपासून आपलं वय, तर काही उरत नाही. आणि नंतर मग काही कंचं मत आहे, म्हणजे त्यांचं काही चुकत नाही, साधू संतांची प्रमाण आहेत की म्हातारपणी करायचं की तरुणपणी करायचं आहे. कारण का शाळा आपल्यासमोर शाळा आहे, मराठी शाळा आहे ठामपा, नाही का. मग आता इथे म्हातारी माणसं शिकायला येतात की लहान मुलं, सुरुवात कशी आहे. पण तरी सरकारला दया आली, काय प्रौढ शिक्षण वर्ग पण चालू केले. कशासाठी, की निदान त्याला सही तरी करता यावी, नाही का. पण खरं जे आहे ते राहिलं बाजूला, नाही का. आता दादांनी सर्व सांगितलं, ताईंनी पण सर्व सांगितलं की सर्व काही केलं तरी निरर्थक आहे. का तर जोपर्यंत आपल्याजवळ जी वस्तू आहे त्या वस्तूचा माऊल्यांनी पत्ता देखील सांगितला. साधू संत सर्व क्लिअर कट सांगतात. कशासाठी, तर आपल्या हितासाठी. येतो हिताचा कळवळा जीव तुटे तिळतिला. माऊलींनी पत्ता सांगितला 15-15 421, नाही का. या वस्तूचा पत्ता सांगितला. ती वस्तूच मी आहे, काय. आणि आपण त्या वस्तूला बाहेर शोधतो. जेवढं दिसतं तेवढं नाथ महाराज काय सांगतात की एका जनार्दनी सर्व नाशिवंत, आणि एकची शाश्वत असेल तर हरिनाम शाश्वत आहे. आणि मग ओरिजिनल शब्द का वापरला जातो, की त्या ओरिजिनल नामानेच अष्टसात्विक भाव होतात, अन्यथा होत नाही. बरं, ज्यांच्याकडे हे हरिनाम आहे त्यांना वाक्सिद्धी देखील प्राप्त असते. कशाने, नामानंच. बोलेच ते होय, त्यांच्याने बोले ते होईल. इतर या योग मार्गाने जे बोलेच ते होय, इथं दिसतं ते काशीला निघतं, ते काही फायद्याचं नाही. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, हे वाया जाणारे मार्ग आहेत. परंतु इथं सर्व निषेध केलाय माऊलींनी. काय मग असे सांगितलं, कोणीतरी बोलत होते की आता दादा पण बोलले बघा, वैभव दादा, की तुम्ही दैवतांना बदल तर दैवत व्हाल, भूताक येताना बदल भूतक येतं व्हाल. जे जे काही तुम्ही पूजा कराल ज्याची त्याची, काय ते तुम्ही तेच होऊन बसाल. परंतु इथं काय सांगितलेलं आहे की आपण स्वतः कोण आहे तो विचार करत नाही.
आपण नक्की मी कोण आहे करावा विचार, ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. आपण सर्व ठिकाणून निवृत्त होतो, परंतु इथून आपल्याला निवृत्त होण्यासाठी शरीर दिलेलं आहे. काय निवृत्त व्हायचं आहे आपल्याला? जन्म मरणाच्या चक्रातून निवृत्त व्हायचं आहे. परंतु त्याच्या काही खानाखुणा आहेत, नाही का? नुसतं आपला कर 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 करतोय, मर मर मरतोय. कशाबद्दल बोलतोय मी? अनुभवाबद्दल बोलतोय, बरं का? कारण का वस्तुस्थिती आहे, जोपर्यंत आपल्याला हरिनामाचा अनुभव येत नाही तर ते नाम काय कामाचं. कारण ते नामच नसेल, त्याच्यामध्ये काहीतरी फेरफार असेल, नाही का? मग इथं कसं सांगितलेलं आहे की मुखी नाम आणि हाती मोक्षाची साक्ष बहुतांची, वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूशी. उदारीचं काम नाही, रोकड लागलेच लगेच तत्क्षणी, बरं का? मग कोणी ज्यांच्याकडे नाम जरी नसेल तरी त्याची देखील अवस्था होते. का? तर त्याचं अंतःकरण शुद्ध असतं, शुद्ध सात्विक अंतःकरण झालेलं असतं. फक्त त्यांना ते कानात रसायन पेरायचं तेवढं बाकी असतं, आणि मग ते त्याच्या भाग्यात असतं, म्हणून ती अवस्था होते, बरं का? मग आता इथं नाम घेऊन देखील जर अवस्था होत नसेल काय, तर इथं काय सांगितलंय? संत सज्जनानी घेतली प्रचिती, आळशी मंदमती केवी तरे. आपल्याला ओवी काय घेतलेली आहे की मज हृदय सद्गुरु त्यांनी तारीला हा संसार पूर्व विशेष अत्यादर विवेक, तरले तरतील हा भरोसा, नामधारकाचा ठसा. तरले तरतील हा भरोसा सांगितला, नामधारकाचा ठसा सांगितलेला आहे. मग का तरून जात नाही? बरं, इथं तर सांगितलंय की आपल्याला नाम घेतल्याबरोबर परिणाम, मग तो परिणाम न होण्याचं कारण नाम घेता वाया गेला. नाम घेत नाही, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी देखियेला किंवा ऐकियेला, नाही का? नाम घेत नसाल तुम्ही तर मग त्या वस्तूपर्यंत कसे पोचाल? बरं ती वस्तू काय कुठं लांब आहे का? आपल्याच जवळ आहे ना. बरं, आता आमचं कालही असा प्रश्न झाला, म्हणजे होता तसं संवाद, आणि संवादातूनच नाद निघाला पाहिजे, बरं का? वाद नको, संवादातून नाद निघाला पाहिजे. कारण का आपल्याकडे जे प्रत्येकाचं भजन चालू आहे, तुमचं आमचं चालू आहे, त्याच्यात नवल नाही. 184 योनीमध्ये भजन चालू आहे, पण तुम्ही नेहमी ऐकता इतर योनीच्या ठाईया विचारच नाही. मग विचार कोणी करायचा? माणसाने करायला पाहिजे. कुणाबद्दल बोलतो? माणसाबद्दल. चांगलं लक्षात घ्या. कारण का पशु पक्षी ते काय पाप पुण्य जाणत नाहीत, त्यांना काय कळत नाही आपल्यामध्ये नामस्मरण चालू आहे म्हणून. माणसाला तरी कळतं की नाही? पण काही वेळेला माणसाला देखील अहंकार होतो की हे मी करतोय. काय इथं सर्व शास्त्र कशाला मांडलेले आहेत? हे पुरावे कशाला? म्या बोलिविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण, आणि जगाशी चालविता मी एक. जगाला, अखंड जगाला चालवणारा भगवंत हा आपल्या हृदयस्थानी, जय रे माऊली, हृदयस्थानी स्थिरावलेला आहे. आणि जर त्याचा अनुभव आपण घेत नसाल काय, मग आपल्यासारखे आपणच. कारण का नाम हे प्रत्येकाला कंपल्सरी आहे. काही बोलतात आम्हाला नाम द्या, आम्हाला तुळशी माळ नको, काय बोलतात आम्ही माळ घालू, पण ते तुमची बंधनं नको. असं नाही, तुम्हाला कुठलंही काही. आता मगाशी ताईने सांगितलं की दृष्टांत, पण कसा? जय रे, दृष्टांत कसं आहे ते सांगता की मग तो दृष्टांत की ओळखीला हरी साठविला पोटी, होता त्याची भेटी कसं तर दुःख होईल. दुःख कसलं लागले पाठीमागे? किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजिती. ती फजिती टाळण्यासाठी, नाही का? मग आपल्याला ती ओळख व्हायला पाहिजे. बरं, ओळखीला आता ओळखल्यानंतर मग त्याला काय ओळखण्यासाठी त्याला, किंवा ती खून गाठ त्याला दाखवण्यासाठी कुठं नेला जातो? त्या सिंहाने त्याला कुठं नेला? तर तलावा किनारी नेला, नाही का? आणि त्याला सांगितलं, दाखवलं सर्व काही, बघ तुझा चेहरा माझ्यासारखा आहे, सर्व काही माझ्यासारखं आहे की नाही? म्हणजे तिथं ओळख करून दाखवली. आणि मग ओळख झाल्यानंतर काय, तशी नानांनी आपल्याला प्रत्येकाला बोधाचा सरोवर, म्हणजे आपले हरिभक्तपरायण गुरुवर्य नाना महाराज पाटील, नाही का? हे सर्वांचे हृदयस्थान आहेत, कारण बोधाचं सरोवर आहे. आणि बहुतेक वेळी मला वाटतं आपल्याला नानांकडनंच प्रबोध झालेला आहे. आणि तो प्रबोध कसा? साधुबोध झाला नुरुनिया ठेला, ठाईचं मुरला अनुभव आहे. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईचं समाप्ती झाली जैसे.
मोक्ष रेखी आला आणि भाग्य विनटला, साधूचा अंकिला नाहीतर नाही. जोपर्यंत एका कक्षेत येत नाही तर समुद्राला देखील भरती येत नाही. येते का? चंद्रमुख म्हणजे एका कक्षेत आणि त्या घरची मुलगी, ह्या घरचा मुलगा, त्यांचा विवाह झाला काय तर बाबा नेहमी सांगायचे, काय सांगायचे? मोक्ष रेखे आला, भाग्य विनटला, नाही का? असा योग यायला पाहिजे. आणि हा योग आपल्या जीवनामध्ये येण्यासाठी हा निरोप आहे. हा निरोप कशासाठी? तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये सद्गुरू आहे, नाही का? तर फक्त त्या सद्गुरूला जाणण्यासाठी. मग असं दादा बोलले की जाणतेने गुरु भजीजे तेने कृतकार्य होजे, जैसे मूल सिंचने शाखा पल्लवित संतोषी वेगी, नाही का? आपली प्रवासण्याची वेळ झालेली आहे. पुंडली कवर्दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुका प्रवचनकार या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्त परायण